प्रिय विद्यार्थ्यांनो, आज आपण स्टँडर्ड 10th सब्जेक्ट मॅथ्स पार्ट सेकंड चॅप्टर नंबर सेकंड पायथागोरस थिरम या टॉपिक मधील प्रॅक्टिस सेट 2.1 यामधील व्हिडिओ थर्ड. आपण यापूर्वी व्हिडिओ सेकंड मध्ये एक एक्झाम्पल पाहिलं होतं, क्वेश्चन नंबर 6. तिथं आपल्याला काय केलं होतं बघा, स्क्वेअरचा डायगोनल दिला होता आणि आपल्याला त्या स्क्वेअरची साइड आणि पेरिमीटर फाइंड करायचं होतं. ठीक आहे, त्याच टाइपचा आपण छोटा 1 मार्काचा महत्वाचा प्रश्न आता आपण पाहूया. काय म्हणले बघा, इथं व्हेरी इम्पॉर्टंट म्हणलेलं आहे. काय म्हणले बघा, इफ साइड ऑफ स्क्वेअर इज 10 सेंटीमीटर, स्क्वेअरची साइड 10 सेंटीमीटर आहे, देन फाइंड डायगोनल ऑफ स्क्वेअर. खूप इझी क्वेश्चन आहे. आता याकरता आपण एक फॉर्म्युला पूर्वी पाहिला होता. काय बघा, तो फॉर्म्युला लिहिण्यापूर्वी आपण काय लिहूया, इथं वी नो लिहूया. वी नो लेफ्ट साइडला काय लिहायचं, डायगोनल ऑफ स्क्वेअर. डायगोनल ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू √2 इंटू साइड ऑफ स्क्वेअर. ठीक आहे, आपल्याजवळ दोन गोष्टी असतात फॉर्म्युल्यामध्ये, डायगोनल किंवा साइड. मग यापैकी एक व्हॅल्यू म्हणजे आपल्याला दिलेली असते. वरती पहा पाहनो, काय दिलंय, साइड ऑफ स्क्वेअर इज 10 सेंटीमीटर, म्हणजे साइड 10 दिलेली आहे. आता ही व्हॅल्यू पुट करायची आहे. मला असं वाटतं राईट साइडला साइड दिसते बघा, त्यामुळे हे √2 आहे असं लिहूया आणि साइड ऑफ स्क्वेअरच्या प्लेसला काय करूया, 10 लिहूया. तर √2 इंटू 10 याचा आन्सर हे फक्त जवळ जवळ लिहायचं. 10 पहिला फक्त घेऊया आणि हे √2 इथं लिहिलेलं आहे, म्हणजेच 10 इंटू √2 आपण फक्त जवळ जवळ लिहितो. आणि इथं लेफ्ट साइड काय लिहूया, डायगोनल ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 10 √2 आणि युनिट आहे सेंटीमीटर. सर्वांना समजलं का बघा, याला आपण ब्रॅकेट घालू शकतो. ओके, लक्षात ठेवा सगळ्यांनी. देन क्वेश्चन नंबर 7, फिगर 2.21 आहे. काय म्हणले बघा इकडं, इन फिगर 2.21 अँगल DFE 9 डिग्री. बघा बाळांनो, D हा F आणि ह्या साईडला E, म्हणजे हा F हा अँगल 9 डिग्री आहे. ओके, आणि पुढे काय म्हणले बघा, FG परपेंडिक्युलर टू ED म्हणले बघा, म्हणजे हा FG परपेंडिक्युलर टू हा तुमचा ED किंवा DE म्हणलेला आहे. ओके, एवढे आपल्या जो गोष्ट असेल तर आपण एक थेरमचा यूज करू शकतो, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन, आणि त्यानुसार आपण हे EG किंवा GE फाइंड करू शकतो. ते विचारले का बघा भाव, इथं EG विचारलेलंच आहे. मग त्याचा लगेच उपयोग करूया आणि आपण पुढे काय विचारल्यानंतर बघूया. मग त्याकरता थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन लिहिण्याकरता आपल्याला थोडी बेसिक गोष्ट लिहावी लागते. ट्रायंगल कोणतं आहे बघा, इथे लिहायचं इन ट्रायंगल DFE च म्हणूया, DFE. त्याच्यामध्ये F हा अँगल 90 डिग्री आहे, ते लिहूया अँगल DFE इक्वल टू 90 डिग्री अँड सेगमेंट FG परपेंडिक्युलर टू सेगमेंट ED. हे एवढं आपल्याला दिलेलं आहे, लिहूया गिवन. एवढं कळलं. आता एवढी गोष्ट असेल तर आपण काय लिहू शकतो, बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन लिहू शकतो. या टाइपचे आपण एक्झाम्पल खूप बघितले आहेत. काय करायचं, हा मधला जो डायग्राम मध्ये बघा, GF आहे, हा GF याचा स्क्वेअर करायचा, FG स्क्वेअर लिहूया चालतं. FG स्क्वेअर इज इक्वल टू GD इंटू GE.
किंवा असं लिहूया DG इंटू जीई. व्हॅल्यू पुट करूया. FG ची व्हॅल्यू 12 आहे, जे 12 चा स्क्वेअर इज इक्वल टू DG 8 आहे इंटू जीई ॲज इट इज. इथे लिहूया पुट द गिवन व्हॅल्यूज. पुट द गिवन व्हॅल्यूज. ठीक आहे. आता 12 स्क्वेअर काय येणार 144 इज इक्वल टू 8 इंटू जी. आपल्या सर्वांना एक गोष्ट माहिती आहे, हे 8 इथं मल्टिप्लाय आहे, लेफ्ट साइडला घेतल्यावर डिवाइड होणार आहे. इथं लिहूया. काय करायचं 144 अपॉन 8 इज इक्वल टू जी. ओके. आता 8 न 144 डिवाइड करूया. इथं साईडला मी रफ वर्क करतोय बघा, तुम्हाला समजावं म्हणून. 144 डिवाइड बाय 8. 8 पेक्षा हे 1 लहान आहे, त्यामुळे पहिल्या वेळेला 14 घेतलेला आहे. 8 एके 8, 8 दुनी 16 मोठं होतं, मग 8 एके 8. 14 तून 8 गेले, राहिले 6, उतरून घेतले वरून 4, झाले 64. आठी आठी 64. सर्वांना कळलं? म्हणजेच 144 अपॉन 8 ही व्हॅल्यू 18 आली, 18. तर इथं एक स्टेप वाढवण्यापेक्षा मी काय करतो, देअरफॉर जी इज इक्वल टू 18 युनिट. एवढा भाग सगळ्यांना कळलं का बघा. आता हा रफ वर थोडा इरेज करूया. देन मी फाइंड FD. डायग्राम मध्ये बघा बाळांनो, FD और DF ह्या इथं आहे. आता आपण डायग्राम जर व्यवस्थित ऑब्झर्व केली तर आपल्याला असं दिसतं बघा, हा जो अँगल आहे EG आणि F, या अँगलची इकडचा जो अँगल आहे DGF हा तो त्याच्याशी लिनियर पेअर फॉर्म करतोय. आता आपल्या सर्वांना माहिती आहे अँगल्स इन अ लिनियर पेअर म्हटल्यावर त्या दोन अँगलची ऍडिशन 180 डिग्री असते. त्यापैकी हा जो अँगल आहे EGF हा इकडचा 90 डिग्री आहे. त्यामुळे काय होणार, राईट साइडचा म्हणजे हा वरचा DGF हा जो अँगल काय होणार 90 डिग्री होणार. 90 प्लस 90 180 होतं. मग यामुळे काय झालं, हा जो ट्रायंगल आहे DFG हा राईट अँगल ट्रायंगल झाला आणि याच्यामध्ये आपण पायथागोरस थेरम यूज केला तर आपल्याला DF या सेगमेंटची लेंथ मिळेल. चला आपण वेळ जास्त वाया न घालवता सॉल्व्ह करूया. आता बघा सर्व विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजण्याकरता मी छोटी डायग्राम काढतोय. या एक्झाम्पलला इथं डायग्राम छोटी काढायची गरज नाही. बघा आता बाळांनो, इथं D आहे, इथं खाली F आहे, इथं D, ह्या इथं F आहे आणि ह्या साईडला इथं पॉइंट G आहे. ओके. आणि हे असं जॉईन केल्यानंतर आपल्याला काय होणार ट्रायंगल मिळतोय आणि त्यातला हा जो G व्हर्टेक्स आहे तिथं राईट अँगल आहे. आता आपण थोडं लिहूया. काय बघा, इन ट्रायंगल नेम कसे घ्या, DGF म्हटलं, DGF. G हा अँगल 90 डिग्री आहे, अँगल DGF इक्वल टू 90 डिग्री. आता असं असेल तर आपण लिहू शकतो बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम. आता पायथागोरस थेरम यूज करत असताना आपल्या सर्वांना माहिती आहे जी हा व्हर्टेक्स राईट अँगल आहे तर त्याच्या अपोजिट जी साइड आहे DF हा हायपो असतो, हायपोटेनस, तर त्याचा स्क्वेअर करायचा एका साइडला DF स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग ज्या साइड आहेत GD आणि GF त्यांच्या स्क्वेअरची ऍडिशन GD स्क्वेअर प्लस GF स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करूया बाळांनो, बघा लक्ष द्या व्यवस्थित. मला असं वाटतं GD हे 8 आहे आणि GF हे 12 आहे. व्हॅल्यू पुट करूया म्हणजे DF स्क्वेअर ॲज इट इज इक्वल टू GD हे 8 आहे, 8 स्क्वेअर होणार प्लस GF 12 आहे, 12 स्क्वेअर. लिहू शकता तुम्ही पुट द गिवन व्हॅल्यूज. पुट द गिवन व्हॅल्यूज. पुट द गिवन व्हॅल्यूज.
ओके, आता आपण सॉल्व्ह करूया बाळांनो. बघा व्यवस्थित लक्ष द्या. हे df स्क्वेअर ॲज इट इज आहे असं लिहिलं, इज इक्वल टू 8 स्क्वेअर इज 64, 12 स्क्वेअर इज 144 आणि यांची ऍडिशन करूया. df स्क्वेअर आहे असं लिहिलं. बघा 4 प्लस 4 8 होणार, 6 प्लस 4 10, कॅरी 1, 1 प्लस 1 2 झालेलं आहे. बघा आता 208 आणि लेफ्ट साइड df स्क्वेअर आहे, तर आपल्याला टेकिंग स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. 208 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही, त्यामुळे आपण स्क्वेअर रूट घेतल्यानंतर df इज इक्वल टू काय लिहायचं, तो जो नंबर आहे तो स्क्वेअर रूट मध्ये लिहायचा 208. आता मात्र नुसतं असं ठेवून चालत नाही, ह्या स्क्वेअर रूटच्या आतमध्ये जर असं आलं बघा, लक्ष द्या, एखादा नंबर डबल वेळा आला तर त्यापैकी एक नंबर बाहेर घ्यायचा आणि आतमध्ये म्हणजे स्क्वेअर रूटच्या आतमध्ये 7 राहिलेला आहे. ठीक आहे, असं एक. किंवा स्क्वेअर रूट मध्ये 25 आलं आणि असं आहे, तर राहायचं 25 स्क्वेअर रूट निघतं 5, मात्र 7चं निघत नाही, मग 7 आहेच ठेवायचं. एवढं सगळ्यांना कळलं. अशा अजून भरपूर गोष्टी आहेत, ते आता काही सांगत नाही, आपण या एक्झाम्पल पुरतं बघूया. थोडे हे इरेज करूया आणि तुम्हाला सांगूया बाळांनो. लक्ष द्या व्यवस्थित. आता स्क्वेअर रूट कसं काढायचं थोडा जो समजावून सांगायचा मी प्रयत्न करतोय. आता बघा, हा जो 208 आहे याचा आपल्याला स्क्वेअर रूट काढायचा आहे. नंबर आपण जरा व्यवस्थित ऑब्झर्व करायचा बाळांनो. बघा इथं 8 आहे, याचा अर्थ याला 2 ने भाग जातोय, म्हणजे याची फोड होते 2 न. मग आता ह्या स्क्वेअर रूट मध्ये सिंगल 2 येऊन काही फायदा नसतो, कळलं का? 2 हे डबल यावं लागतं. मग आपण 2 न भाग घालण्यापेक्षा आपण डायरेक्ट 4 न भाग घालूया. सर्वांना काय बोललं बाळांनो, कळलं? काय सांगितलं? 2 एकदा येऊन फायदा नाही, 2 वेळा 2 यावं लागतं. तुम्ही काय करतोय बघा बाळांनो, 208 आहे ना, त्याचं काय करतो बघा, त्याला 4 ने डायरेक्ट भाग घालून बघतो. मग बघा इथे 20 आहे, 4 पंचे 20 आलं आणि 4 दुनी 8. एवढं कळलं? आता ह्या 4चं वर्गमूळ तुम्हाला बाहेर 2 घेता येतं आणि आतमध्ये राहिले 52, बरोबर आहे का? स्क्वेअर रूट ऑफ 52. अजून 2 दिसतं, तर बाळांनो एक विचार करूया. 2 आहे म्हणल्यावर 2 न नुसतं उपयोग नाही, 4 न बघायचं. आता 52 ला जर 4 न भागलं तर 13 उत्तर येतं. 13 चौक 52, म्हणजे 2 लिहिलं, ह्याची अजून फोड झाली 4 गुणिले 13. कळलं? अजून ह्या 4चं स्क्वेअर रूट निघतंय बाहेर मध्ये. आता कसं करायचं बाळांनो बघा, हे 2 पहिला बाहेर जे होतं त्याला मल्टिप्लाय करायचं, ह्या स्क्वेअर रूट 4चं 2 बाहेर येणार आहे आणि आतमध्ये राहिलं किती, 30. हे 2 इंटू 2 काय आलं, 4 रूट 30. ओके, म्हणजे डीएफ ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली सगळ्यांना कळलं? डीएफ इज इक्वल टू 4 रूट 13 युनिट. कसं केलं सगळ्यांना कळलं? एखादा विद्यार्थी फास्ट डायरेक्ट करू शकतो, 16 ने सुद्धा भागावू शकतो डायरेक्ट. 208 ची फोड 16च्या पटीमध्ये करायची. ठीक आहे, थोडं हे इरेज करूया, किंवा तुम्हाला हवा असेल तर इकडचा भाग लिहून घ्या, हवा असेल तर. आणि परत मग हे असं तुमचं इथपर्यंत. ओके, आता आपल्याला काय करायचं बघा, लक्ष द्या. लास्ट जो पार्ट आहे थर्ड, तो ईएफ आहे. आता ईएफ फाइंड करायला मी इकडचा थोडा भाग इरेज करतोय. आता बघा, ईएफ आपल्याला फाइंड करायचं आहे. तर ईएफ फाइंड करण्याकरता आपल्याला काय करायला पाहिजे बाळांनो, बघा आता कोणता ट्रायंगल यूज करायचं बघा बाळांनो. आपण मगाशी ईजी आपण 18 फाइंड केले असं वाटतं मला. 18 ला गोल करतोय बघा, आपण नंतर फाइंड केले. तर मला असं वाटतं हा जो ट्रायंगल EGF आहे याच्यामध्ये पायथागोरस यूज केल्यावर आन्सर येणार आहे. किंवा मोठा ट्रायंगल जर घेतला DFE, त्याच्यामध्ये सुद्धा आन्सर येईल, पण DE आपल्याला 18 प्लस 8 26 घेतलं पाहिजे. त्यापेक्षा हे सोपं. मग काय करूया बघा, ट्रायंगल कोणता यूज करणार आहे? ह्या इथं E आहे, ह्या इथं G आहे आणि ह्या इथं तुमचं असं EF, EGF. या ट्रायंगल मध्ये इथं E आहे, इथं G आणि इथं F. हा G हा अँगल 90 डिग्री आहे, त्यातलं हे 18 आपण नंतर फाइंड केलं होतं आणि हे 12 दिलेलं आहे. ओके, आता लिहूया इथं इन ट्रायंगल कोणता, EGF किंवा GEF म्हणा, GEF. ओके, कोणता अँगल 90 डिग्री आहे बघा बरं, अँगल EGF. अँगल EGF इक्वल टू 90 डिग्री. इथं लिहूया रिझन गिवन, हे आपल्या डायग्राम मध्ये दिलेलं आहे.
आता काय लिहायचं? बाय पायथागोरस थिरम. बाय पायथागोरस थिरम. आता मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा राईट अँगल व्हर्टेक्स जी आहे त्याच्या अपोजिट साइड आहे ती हायपो असते, त्याचा स्क्वेअर करायचा EF स्क्वेअर. तर आपण लेफ्ट साइड लिहूया EF स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार? EG स्क्वेअर प्लस GF स्क्वेअर. ओके. आता EF स्क्वेअर ऍज इट इज. EG तुमचं किती आहे? 18 आहे. 18 स्क्वेअर प्लस GF स्क्वेअर तुमचं काय? 12 स्क्वेअर होणार. बघा आता हे EF स्क्वेअर ऍज इट इज. 18 स्क्वेअर 324 प्लस 12 स्क्वेअर 144. त्यांची ऍडिशन करूया. EF स्क्वेअर इज इक्वल टू 4 प्लस 4 8, 2 प्लस 4 6. ओके. 3 प्लस 1 काय येणार आहे? 4. 468 आलेलं आहे. तर हे EF स्क्वेअर आहे, परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही. त्यामुळे एक काम करूया, करायचं देअरफॉर EF इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट 468. ओके. आता संख्या मोठी आहे, काळजीपूर्वक घेऊया. बघा इथं बानो 8 दिसतं. ओके. तो मगाशी सांगितल्याप्रमाणे काय सांगितलं? 4 बघा 2 ने 100% जातोय, याचा अर्थ डबल वेळा 2 येण्याची शक्यता असते. 4 न भाग घालून बघूया. आता बघा बानो इथं EF लिहिलं किंवा साईडला करूया 468. याचं मी 4 ने याची फॅक्टर पाडले 4. तर 4 एके 4, इथं 6 आहे. परत 4 एके 4 राहिले किती बानो? येते 2 राहिले. पुढचे 8 घेतले. 4 7 28. एवढं सगळ्यांना कळलं बानो? ठीक आहे. मग ह्या 4 चं स्क्वेअर रूट काय येणार? 2 येणार आहे आणि आतमध्ये राहिलं 117. ओके. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का बानो? सांगा. आता याच्या पुढं आपल्याला एक गोष्ट अशी कळते बानो बघा. 117 आता 7 आहे त्यामध्ये युनिट स्पेसला तुम्ही म्हणजे 2 ने काय भाग जात नाही. आता एक काम करायचं बघा, 117 आहे, मग 3 न बघितलं तर 7 8 9. बघा 3 ची कसोटी 1 आणि 1 2, 2 7 9. 3 ची कसोटी लक्ष ठेवा. ठीक आहे. मग 3 एकदा येत नाही, डबल वेळा येतं. मग 9 ने ह्याला भागलं 13 9 117. 13 9 बरं का. मग हे 2 लिहिलं. 9 गुणुले 13 आणि ह्या 9 चं स्क्वेअर रूट काय आलं बाळांनो? 3 आलेलं आहे बाहेर आणि इथं आतमध्ये 13 राहिलं. 3 दुनी 6, 16 रूट 13. सॉरी 6 रूट 13. म्हणजे काय आलं? EF इज इक्वल टू काय आलं? 6 रूट 13 युनिट. सर्वांना बाळांनो समजलं का बघा? ठीक आहे.